अरे शांत हो, शांत हो बाळा, शांत हो. आर्या, आर्या. वाद शांत होण्याआधी मोठी होते. आर्या, तसंच झालंय तुझं. काही क्षणापुरता का होईना पण तुला बरं वाटलं. पण आता वाद शांत होण्याची वेळ आली आहे. उद्याचा सूर्य उगवेल त्याच क्षणी तुझा श्वास थांबेल. आठ होत आली आर्या. तुझी वेळ संपत आली आहे. शालिनी, एकदा का तू माझ्या ताब्यात आलीस की मी अर्धी लढाई जिंकले. उठ शालिनी, उठ आणि ये माझ्याकडे. आता हा लाल रंग काळा होऊ लागला म्हणजे झाली.
प्रक्रिया सुरू झाली. ह्यापुढे शरीर तुझं असेल, मेंदू तुझा असेल, पण त्यावर ताबा मात्र माझाच असेल. मी बोलेन, मी सांगेन तसंच वागशील तू. कुठे गेले सरकार? शालिनी, तुम्ही इथं काय करताय? मी खोलीच्या बाहेर कशी काय आले? नाही आम्हीच तुम्हाला विचारतोय, तुम्ही इथं कशा काय? म्हणजे इतक्या वर्षात कधी तुम्हाला असं झोपेत चालताना बघितलं नाही म्हणून विचारलं. हे बघा, तुम्ही आता जास्त टेन्शन घेताय, तसं करू नका. समजा माझ्यावर सोडून द्या. तुम्ही आधी आतमध्ये जा आणि झोपा आधी तुम्ही. हा, आज आज तुम्ही झोपा आधी. हा माणूस का आला मध्ये? ह्याच्यामुळे प्रक्रिया मध्येच थांबली. आता गुरुजींच्या नियमानुसार पुढचे 12 तास संपेपर्यंत मला ही प्रक्रिया पुन्हा सुरू करता येणार नाही. मग तू तू इतक्या लवकर? काय म्हणजे तशी रोज पहाटेलाच बाहेर पडते ना बागेत फेरफटका मारायला. पण काल आर्याच्या काळजीमुळे झोपच नाही लागली बघ. मग नेहमीपेक्षा थोडी लवकरच बाहेर पडले. पण तू एवढे पहाट? ते मला स्वप्न पडलं होतं. दचकून जागा झालो मी. सपाट? अरे असं दिसलं की आर्या खूप दूर दूर चालली आहे. एका क्षणी अंधारात दिसेनाशी झाली मला ती मला कायमची सोडून तर. तू बस बस इथं. हा मग नग असं अभद्र बोलू. अरे आत्ता कुठे तिच्या आयुष्याची सुरुवात होतीये. ही गोष्टी करायच्यात बघ तुम्हाला दोघांना. तेव्हा ती येईल परत, नक्की येईल. पण कशी आणि कधी? नाही, माझंच चुकलंय. मी तिला शोधायचं सोडून घरी यायलाच नको होतं. मी तिला आत्ताच शोधायला अमो, हे बघ, त्या बाईनं तुला जंगल सोडण्याचा संकेत दिला होता ना. म्हणजे त्या जंगलाच्या तोंडावर नसलेल्या वस्तीचं नाव घे. अरे तू दैवी संकेत होता. आजी प्लीज नको ना सांगूस मला हे सगळं. तुला माहिती मी नाही म्हणत. प्लीज. माहितीये मला. ठीक आहे, तू दैवी संकेत नको माणूस, पण माणसं तरी ऐकतोस ना तू. आता शांत बस, डोळे मीट आणि मनाला विचार, आर्या परत येईल का नाही. आजी विचार रे.
ती येईल. नक्की येईल. बघ आता मनाचं ऐक, एकदम शांत राहा बघ. अरे नक्की परत येईल बघ, मला बघ तोच विश्वास वाटतोय. तरीही ती तिकडे एकटी जंगलात असताना इथे असं स्वस्त बसून राहणं मला पटत नाही. आर्या एकटी नाही, आई काळूमाई हाय तिच्या पाठीशी. मरण उभं ठाकलं आर्या समोर, तरी बी काळूबाई ते अडवून धरत. वंदन देवी माते. आर्याला न्यायला आलोय देवी. माझी विनंती आहे तुम्हाला, तिला नका नेऊ तुम्ही. आपल्याला तर ठाऊकच आहे देवी, माझ्याकडे अन्य कोणताही पर्याय नाही. सृष्टीचा नियम मी बदलू शकत नाही देवी. मान्य आहे मला, पण नियमांनाही काही अपवाद असतात. सृष्टीच्या हितासाठी अपवादात्मक परिस्थितीत नियमांना मुरड घालावी लागते. पाप आणि पुण्य यांची पारडी सृष्टीच्या अस्तित्वासाठी सतत खालीवर होत असतात. परंतु पुण्य अधिक मूल्यवान व्हावं हे सांगणारं देवांचं अस्तित्व टिकायला हवं. पापाला पुण्याची भीती वाटायला हवी. पापावर पुण्याचा अंकुश हवा. पाप नष्ट होण्याची शक्यता जिवंत राहायला हवी. आणि तेच काम ही मुलगी करते. जाणतो देवी, परंतु मी नियमांना बांधील आहे. हिच्या जागी दुसऱ्या कोणाला नेता आलं तर? आपण आदेश दिलात देवी, तर या अपवादाचं पालन करता येईल. परंतु हा पाश रिकामा नाही जाऊ शकत. आपली आज्ञा शिरसावद्य आहे आम्हाला जगज्जननी, परंतु कुणाला तरी न्यावंच लागणार. या मुलीऐवजी कुणाला न्यायचं हे आपणच सुचवा देवी. आम्ही पालन करू. माझ्या जीवाची कठाई आई माझी काळूबाई. मी माझी कठाई माझी काळूबाई. आर्या 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 कुठे 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 तुझ्यावरती भरोसा ठेवून मनाची समजूत घातली मी. घातली ना मनाची समजूत. आता मला काळजी वाटते. मलाही. आर्या आर्या कुठे? परत आल्यानंतर आर्या सगळ्यात आधी इथे येईल असं वाटलं होतं. नाही आली. नाही आली. कुठे कुठे गेली? आर्या कुठे? काय झालं? काय झालं? त्या दिवशी आर्या मी तिला जंगलात शोधण्याचा खूप प्रयत्न केला. सगळीकडे शोधलं, खूप हाका मारल्या,
पण कुठेच नाही सापडली. एक बाई भेटल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की जंगलाच्या टोकाशी जा, तिथे एक वस्ती असेल, त्या वस्तीत जाऊन चौकशी कर, अरे तुला सापडेल तिथे. मी गेलो, तिथे वस्ती नव्हती. माहित नाही कसं आजी आणि सुशीला काकू तिथे पोहोचल्या. मला जबरदस्ती घरी घेऊन गेला आणि आजीने आता शपथ घातली की जंगलात जायचं नाही म्हणून. ती म्हणते की आर्या सुखरूप असेल तिकडे. बाहेर जंगलात आर्या एकटी माझी आर्या एकटी जंगलात. आज स्वप्न पडलं होतं. आर्या माझ्यापासून खूप लांब लांब चालली आहे. एका क्षणी दिसेल अशी झाली मला. खूप काळजी वाटते मला आता. आर्या लांब नाही नाही आर्या लांब नाही. कळबाई आर्या नाही. कळबाई आर्या लांब नाही. आर्याला सुखरूप ठेव. तिच्या ऐवजी मला नाही. आर्या नाही. मला आर्या भेटली. भरून पावलंय का मी. हसत येईल तुझ्याकडे. आर्या नाही. तिचं अख्खं आयुष्य आहे ग. तिला नाही नको नाही. मग किती तळमळतो ना आर्यासाठी. किती आता तरी वाट बघतोय ना तिची. माझ्यासाठी नाही, याच्यासाठी तिला नको काही होऊ देऊ. माझं आयुष्य पण तिला लागू दे. आर्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणाला नेऊ शकता याचा विचार केलाय मी. खरं तर हा निर्णय माझ्यासाठी सुद्धा सोपा नव्हता, पण आर्याला वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. काल शालिनी सोबतचा प्रयत्न फसला माझा, पण मी तो मार्ग इतक्यात सोडणार नाहीये. नियमाप्रमाणे 12 तास संपल्यानंतर मी पुन्हा तिला एकट्यात गाठेन आणि आता मला अमोघवरही लक्ष केंद्रित करायला हवं, कारण त्याच्या मनात सतत आर्याचेच विचार असतात आणि ते विचार त्याच्या डोक्यातून कायमचे काढायचे असतील तर माझ्या समोर एकच मार्ग आहे, आर्याचा मृतदेह. तो बघितल्यावरच अमोघचा विश्वास बसेल की आर्या या जगातून कायमची निघून गेली आहे. आणणार मी आर्याचा मृतदेह अमोघ समोर आणणार. निखारा आहे मी, निखारा, धगधगता निखारा.